एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे विवाह. कारण त्या दिवसापासून ती नव्या घरात प्रवेश करते. लाडात वाढलेल्या लेकीनं नव्या घराचा उंबरठा ओलांडला की अनेक नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन कर्तव्यांचा ती स्वीकार करत असते. काही नाती रक्ताची असतात तर काही नाती प्रेमानं निर्माण होतात आणि प्रेमानं जपलेली नातीच आयुष्यभराची असतात. आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेत आहोत. आर्किटेक्ट काजल महेश जंजीर. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. शिक्षण आणि संस्कार, करिअर आणि कुटुंब, घर संसार आणि आपलेपणा यांची सुंदर संगड घालत स्वतःचा आर्किटेक्चरचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळणारी ही तरुणी संसारातही तितकीच यशस्वी ठरली आहे. त्यांचे पती CRPFचे कमांडंट महेश जंजीरे भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर दिवस रात्र सज्ज आहेत. काश्मीर मधील कुपवाडा येथे CRPFची तुकडी अतिरेक्यांच्या सावटात राष्ट्रसेवेचे महान कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या मनाला एकच दिलासा आहे. घराची प्रत्येक जबाबदारी समर्थ हातात होती. तो समर्थ हात म्हणजे काजल. पती सीमेवर असताना त्यांनी सासरच्या प्रत्येक जबाबदारीचा स्वीकार आपल्या कर्तव्याप्रमाणे केला. सासू सासरे हे केवळ पतीचे आई वडील नाहीत, तर तेच माझेही आई वडील आहेत. ही भावना त्यांनी प्रत्येक कृतीतून जपली. त्यांच्या सेवेत, त्यांच्या सन्मानात आणि त्यांच्या आनंदातच त्यांनी स्वतःचा आनंद शोधला. इतकेच नव्हे, सासरी आपल्या कर्तव्याची पूर्तता करत असतानाच माहेरी असलेल्या आई वडिलांची माया आणि काळजीही त्यांनी तितक्याच प्रेमानं जपली. दोन घरांना जोडणारा प्रेमाचा पूल बनवून त्यांनी नात्यांचा खरा अर्थ समाजासमोर उभा केला. आजच्या युगात शिकली सवरलेली सून घरात आली म्हणजे ती घर फोडते, नवऱ्याला आपल्या आई वडिलांपासून दूर करते असा अनुभव असताना काजल जंजीरे यांनी आपल्या आचरणातून एक वेगळा संदेश दिला आहे. घर जुळलेल्या मनांनी मोठे होते, फक्त भिंतींनी नाही. आणि नाती टिकतात ती अधिकाराने नाही, तर प्रेम, विश्वास आणि समर्पणाने. सासरी आल्याच्या पहिल्याच दिवसापासून त्यांना सुनेपेक्षा घरच्या लेकीप्रमाणे प्रेम मिळालं आणि त्या प्रेमाला त्यांनीही मायेनं, सेवाभावाने, नम्रतेने आणि आपल्या कर्तृत्वानं अनेक पटींनी परतफेड केली. एक आदर्श सून. तिच्याकडे आहे संस्कारांची शिदोरी, कुटुंब एकत्र ठेवणाऱ्या प्रेमाची आणि भारतीय कुटुंब व्यवस्थेतील जिव्हाळ्याची. आज आपण काजल जंजीरे यांचा गौरव करत आहोत, पण त्याचबरोबर अशा संस्कारांना जपणाऱ्या त्यांच्या सासू सासऱ्यांनाही वंदन करतो आहोत. कारण जिथे सून ही मुलगी बनते आणि सासू सासरे हे आई वडील बनतात, तिथेच खऱ्या अर्थानं कुटुंब घडतं, संस्कार फुलतात आणि समाजाला एक नवा आदर्श मिळतो. आज काजल जंजीरे या आपल्या पतीकडे कुपवाडा येथे संसाराची पुढील वाटचाल करण्यासाठी जात आहेत. पण त्यांचे डोळे आपल्या आई वडिलांसमोर सासू सासऱ्यांच्या विरहानं पाणावले आहेत. श्रीगोंद्यात 1.5 वर्ष त्यांचा सहवास, त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणींचा वसा त्या घेऊन काश्मीरला निघाल्यात. इथून पुढच्या काळात कधी कधी वाटलं आपल्याशी बोलावं, भावना शेअर कराव्यात, तर एक मुलगी नाही तर हक्काची मैत्रीण म्हणून दोघांनी आपल्याशी बोलावं, फोन करावा, हितगुज साधावं आणि एकांतात आहोत या भ्रमनिरासावर मात करावी, असे तिने निघताना आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलंय. आपण म्हणतो ना, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. घर असावं घरासारखं, नको तो उंच भिंती, मन जोडणारी असावी प्रेमाची नाती. सासू सासरे, आई बाबा, घरचीच श्रीमंती, सून नव्हे लेकच मानावी, हीच नात्यांची नीती. कर्तव्य, प्रेम, सन्मान, सुखदुःखात साथ, आयुष्यभर राहो असेच हातात हात. घर भिंतींनी नाही, माणुसकीनं मोठं, देवही नांदतो, माया, संस्कार, समर्पणात खरा संसार बहरतो. काजल जंजीरे यांच्या कर्तृत्वाला आमचा भावनिक सलाम. खरं तर मंडळी, आज काजल जंजीरे यांचा गौरव हा केवळ एक सुनेचा गौरव नाही आहे, तर संस्कारांचा, विश्वासाचा, प्रेमाचा आणि समर्पणाचा गौरव आहे. आजच्या काळात प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक मुलगी, प्रत्येक सून आणि प्रत्येक कुटुंबाचा प्रवास वेगळा असतो. पण एक गोष्ट मात्र प्रत्येक नात्यात समान असते, ती म्हणजे प्रेम, संवाद, आदर आणि आपलेपणा. प्रत्येक मुलीनं इतकंच लक्षात ठेवावं, लग्न म्हणजे फक्त एका घरातून दुसऱ्या घरात जाणं नाही,
तर 2 कुटुंबांना, 2 संस्कारांना आणि 2 मनांना जोडण्याची एक सुंदर जबाबदारी आहे. सासर जिंकण्यासाठी अधिकाराची गरज नसते, गरज असते ती प्रेमाची. घर मोठं करण्यासाठी पैशांची गरज नसते, गरज असते ती मनांची. आणि नाती टिकवण्यासाठी हट्टाची गरज नसते, गरज असते ती विश्वासाची. ज्या घरात सासू सासरे आई वडिलांसारखे जपले जातात आणि ज्या घरात सून ही मुलगी म्हणून स्वीकारली जाते, त्या घरात आनंद कायमचा मुक्काम करतो. काजल जंजिरे यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक सुंदर आदर्श ठेवलाय. हा आदर्श प्रत्येक मुलीनं, प्रत्येक सुनेनं आणि प्रत्येक कुटुंबानं मनापासून जपला तर अनेक तुटणारी नाती पुन्हा जोडली जातील, अनेक घरं पुन्हा घरपणानं फुलतील आणि आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत अभिमानानं पोहोचतील. काजल जंजिरे यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला एम न्यूजचा मनपूर्वक सलाम. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या त्यांच्या पतींसह सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंदाच्या शुभेच्छा. कारण घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेमाचा ओलावा आणि माणुसकीची नाती.